आजचा दिवस पण पूर्ण फॉगी आहे, सगळं धुकं. सो असा नजारा आहे, हा रस्ता सर्व्हिस प्लाझा आहे. सो नमस्कार, आजचा शेवटचा दिवस आमच्या जर्नीचा. गाडी पॅक करून झाली आहे, प्राजक्ता माझ्या गाडीमध्ये आहे. हे आमचं हॉटेल होतं आणि हे रेल्वे स्टेशन एकदम बाजूला. हेच इज द रेल्वे स्टेशन. यू आर ऑल सेट, लेट्स गो. वेर आर यू अमायरा? सो आपला आज जर्नीचा शेवटचा दिवस. वी आर गोइंग बॅक टू डेट्रॉइट आणि वॉशिंग्टन DC. सकाळचे साधारण किती वाजलेत? 9:30 9:15 वाजलेत. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पोहोचू. आज आम्ही दुसरा रूट फॉलो करणार आहोत, एक्सप्रेस हायवेवाला. येताना आम्ही थोडा कंट्री साईडहून आलो होतो, अलग अलग रस्त्याने. आता एकच सरळ रस्ता करू, टर्नपाईकवाला. पेन्सिल्वेनिया टर्नपाईक, मग ओहायो टर्नपाईक आणि बॅक टू मिशिगन. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. आमची सुरुवात झाली आहे प्रवासाला. 2 तासानंतर एका ब्रेकला थांबणार. सिनिक ओव्हरलुक तो दाखवेन मी कसा आहे, कसा दिसतो किंवा काय त्याचं वैशिष्ट्य ते. आजचा दिवस पण पूर्ण फॉगी आहे. वॉशिंग्टन मधनं बाहेर पडलो आम्ही. 1-1.5 तास ड्राईव्ह झालाय. बट लुक ॲट द वेदर. सगळीकडे धुकं पसरलंय आणि बाहेर फील होतं अंगाला जेव्हा तुम्ही बाहेर चालता तेव्हा. आता आम्ही जस्ट थांबलो होतो एका स्मॉल ब्रेकसाठी. इट फील सो नाईस. आणि या एरियामध्ये स्प्रिंग पण छान बहरून आलाय. मिशिगनमध्ये अजून वेळ आहे, अजून मे बी थोडा टाइम लागेल झाडांना पालवी फुटायला. पण इकडे बऱ्यापैकी झाडांना पानं आणि कलरफुल फुलं यायला सुरुवात झाली आहे. सो सध्या ट्रॅफिक लागलंय आपल्या सिनिक ओव्हरलुकच्या पोचायच्या आधी. जस्ट 30 मिनिटाचा, अर्धा तासाचा आहे. आणि गाडी पण बघून घ्या. ना कोणाचे हॉर्न, ना कोणाचे लेन कटिंग, ना काय, सिस्टमॅटिक. सो आपला टाइम ट्रॅफिकचा आता थोडा रिड्यूस झालाय, 13 मिनिटावरती आलाय. आणि बऱ्यापैकी गाड्या पण कमी दिसतात रस्त्यावर. आय मीन ट्रॅफिक मधला, सेक्शन मधला. बट जो सकाळपासून फॉग होता तो कमी झालाय. आकाश खुलं होत चाललंय, निळा कलर दिसायला लागलाय. सो 15-20 मिनिट बाकी आहेत आपल्या फर्स्ट स्टॉपला, सिनिक ओव्हरलुक. लेट्स सी कसा असतो, दाखवतो. सिनिक ओव्हरलुक 2 मिनिटात पोहोचू आम्ही. आणि सध्या पेन्सिल्वेनिया स्टेटमध्ये. पेन्सिल्वेनियामध्ये अजून तरी काही स्प्रिंग ऋतूची लक्षणं नाही दिसत आहेत. झाडं अजून तशीच आहेत, ना पानं ना फुलं आलेत काही. जसं वरती सरकू आपण टुवर्ड्स मिशिगन, हे असंच राहणार आहे. थोडा अजून टाइम जाणार त्या एरियामध्ये. सो आम्ही पोहोचलोय आमच्या सिनिक ओव्हरलुक वरती. नजारा एक नंबर. सगळं धुकं. आणि इथे वेंडिंग मशीन्स आहेत. आणि सिनिक ओव्हरलुक साठी जायचा रस्ता, स्टेप्स. जाऊ पुढे. गो माया. सो असा नजारा आहे, हा रस्ता. आणि हा जो डोंगर पोखरून रस्ता जो काढला होता, आय थिंक काल मी याचा काय बद्दल वाचला होता. 1980s मध्ये हा काय रस्ता बनवून तयार झाला होता. तर हे जे लेयर्स आहेत डोंगर पोखरून आलेले दिसत आहेत, हे 350 मिलियन इयर्स ओल्ड स्ट्रक्चर्स आहेत. भाई एकदम कोकणात आल्यासारखा फील होतोय. सो आमचा सिनिक ओव्हरव्ह्यू संपला. आय मीन तिथून बाहेर निघालोय, आता पुढे चाललोय. येस. सो घरी जाण्यासाठी अजून 445 माइल्स बाकी आहेत, साधारण 6.5 तास. पण मध्ये लंच ब्रेक, फ्युएल ब्रेक, बाथरूम ब्रेक, अजून 2-3 ब्रेक तरी होऊन जाते. And me na happy meal get mare with a toy in there.
but I don't know what's the name, but Baba is gonna choose. Right, Baba? ओके. फॉग कमी झाला आता, टोटली गायब झालाय आणि आकाश एकदम क्लिअर झालाय. पुढे रस्ता सुंदर. रेस्ट एरियामध्ये थांबून माझ्या मुलीने तिचं हॅपी मील एन्जॉय केलं आणि आम्ही आमचा सबवे बर्गर. सगळ्यांचे मूड कसे एकदम मस्त झाले. हा पेट्रोल पंप होता लोवेचा. 395चा रेट आहे. इथे आपण पेट्रोल भरूया आणि इथे हॉटेल पण आहे. मॅगडी होता, सबवे होता. तर आपलं जरा पोटा पाण्याची सोय झाली. जेव्हा आमचा लंच पूर्ण झाला तेव्हा आम्ही डेट्रॉइटकडे पुढे निघालो आणि मार्गात दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत राहिलो. बायको तर झोपूनच गेली आहे. आता आपण पिट्सबर्गला पोहोचतोय आणि साधारण अजून 350 माइल्स बाकी आहेत. 4.5 तास घरी पोचायला. 8-10चा ETA आहे. बट लेट सी, आपण 9 वाजेपर्यंत तरी पोचायचा ट्राय करूया. अजून एखादा ब्रेक होऊनच जाणार. टर्नपाईक तसा रस्ता खूप छान आहे. ना बम्पी राईड्स, ना कसले काच खळगे. खूपच स्मूथ आहे. थंड अवसर आहे आम्हाला. सो आम्ही आता एक ब्रेक घेतोय. सर्व्हिस प्लाझा आहे. जरा बसलो कॉफी. व्हेरी गुड. हो शोधतो. सर्व्हिस एरिया हवा आहे टर्नपाईकवरचा. सगळ्या टाईपचे शॉप्स आहेत. कॉफी ब्रेक, लंच ब्रेक, डिनर ब्रेक, इव्हन ATM मशीन, फूड कोर्ट. आता ढग भरत आलेत. मोस्टली पाऊस पडू शकतो घरी जाईपर्यंत. सो असा होता सर्व्हिस एरिया. थोड्या वेळाने पाऊस पडेल असं वाटत तर होतं, मात्र हा असा अचानक येईल याची कल्पनाही केली नव्हती. पाऊस एकदम सुरू झाला की फक्त गायब होता नाही. सो या एरियामध्ये पाऊस कमी झालाय. साधारण अजून 3.25 तासाचा रस्ता आणि 250 माईल. 250 माईल इंटू 1.6 बघा किती होतात. तेवढे किलोमीटर बाकी आहेत. सो एक सर्व्हिस प्लाझा आलाय आणि Finally. डोनट दिसला मला इथे. आम्हाला इज व्हेरी हॅपी. तो झाले टंकिन डोनट्स. किती आहेत? 3. अरे हॅपी नाव. खा आता. मला 55 वर होतं. दाखव आता इनसाइड. ओके, लेट्स गो फॉर सम गॅस. शेवटचा गॅस भरणा चालू आहे आणि सनसेट होईल आता थोड्या वेळाने. ही सगळी इथे ट्रकची पार्किंग. गॅस स्टेशन. एक गोष्ट तुम्ही बघितली असेल मागच्या किती वेळा, जेव्हा 2-3दा गॅस भरून झालाय, तो पेट्रोल भरून झालाय, ते इथे कोणीही कामाला नसतं पेट्रोल पंपवरती. तुम्ही या, स्वतःचं मशीन कार्ड टाका, नोझल उचला, ग्रेड सिलेक्ट करा जे पाहिजे ती आणि स्टार्ट केली. जोपर्यंत गॅस भरतोय तोपर्यंत जरा विंडशील्ड साफ करून घेऊया. गॅस झाला आपला. सो 11 गॅलन राहिले. $41. काय रेट चालू आहे? 3.75. प्राजक्ता सांगते हे पण साफ करून दे या साईडचं. ठीक आहे, करून टाकतो. आम्हाला झाला खाऊन तुझा डोनट. किती बाकी आहे? एक झाला खाऊन. हळू खा, हळू खा. फ्लड वॉर्निंग अफेक्टेड एरिया आहे. मे बी जो पाऊस पडलाय कालपासून किंवा मगाशी पडत होता त्याच्यामध्ये कुठल्या तरी या एरियामध्ये टुवर्ड्स टोलेडो आणि डेट्रॉइट कुठेतरी फ्लड वॉर्निंग इश्यू झाली असेल. तर हे समोर जे दिसत आहेत वरती कॅमेरे, हे कॅमेरे तिथं टोल डिडक्ट होतं. आपली प्लेट म्हणजे आपली नंबर प्लेट कॅप्चर होते आणि घरी आपल्या डायरेक्ट मेलवरती टोल येईल. सो मगाशी ती फ्लड वॉच ती वॉर्निंग आली होती थोडं वरती. तर हे आहे ते असं काही भरपूर पाऊस पडलाय त्याच्यामुळे हे बराच घरं बिरं पाण्याखाली नाही गेलेत पण खूप सारा पाऊस पडला. सो फायनली आपला टर्नपाईक
एंड होतोय. आता आपण डेट्रॉइटला चाललोय वाया टोलेडो. हा आपला एक्झिट. सो 1.5 तास आणि 90 माइल्स एवढंच बाकी आहे. टोलेडोला पोहोचून मग डेट्रॉइट. साधारण 30 मिनिटात टोलेडो आणि मग डेट्रॉइट. मंडळी फायनली 1 तास बाकी आणि आपण मिशिगनमध्ये एंट्री केली आहे. प्युअर मिशिगन. हा बोट दिसला की जरा हायसा वाटतं आणि असं वाटतं की आपण आता घरी पोहोचलोय. घरी पोहोचायची जी भावना असते ती खूप उफाळून येते हा बोट पाहिला की. बस आता 1 तास आणि 75 माइल्स, साधारण 100 किलोमीटर आणि विल बी ॲट होम. फक्त मध्ये आमचं एक काम आहे ते करू 2 मिनिटासाठीचं आणि कंटिन्यू करू. सो 9-10चा जो ETA आहे मे बी 9:30च्या आधीच आम्ही पोचून जाऊ घरी. सो आपण डेट्रॉइट डाऊनटाऊनमध्ये आलो आहे. इथून 45 मिनिट्स मॅक्सिमम. आणि हा आहे जो नवीन बॉडी होवे ब्रिज, इंटरनॅशनल ब्रिज जो जातो सरळ कॅनडाला. सो मध्ये जसं मी म्हटलं होतं की आमचं 2 मिनिटाचं एक काम आहे घरी जाता जाता, ते हेच काम. एक बिर्याणी ऑर्डर केली होती आम्ही ट्राय करताना, त्याला जस्ट पिकअप केलं. आता घरी जाऊन आता जेवण बनवायचा काहीही मूड नाही आहे. Hi friends, thank you for watching my video and comment below here and subscribe to my channel and we'll see you next week.